जय हिंद फ्रेंड्स. ऑप्शनल हा जो विषय आहे UPSC MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये सर्वांना टेन्शन असते कारण की तो असतो किंग मेकर किंवा क्वीन मेकर. म्हणजे आपल्याला 300+ काढता आले पाहिजे आउट ऑफ 500. मग या ऑप्शनलचा अभ्यास कसा करावा, म्हणजे आपण अभ्यास सुरुवातीपासून कसा माइंडसेट असला पाहिजे, वे ऑफ थिंकिंग कशी असली पाहिजे, रायटिंग स्किल कशी असली पाहिजे आणि UPSC MPSC डिमांड काय असते हे समजणं खूप गरजेचं असतं. नाही तर प्रत्येक विद्यार्थी ऑप्शनलचा अभ्यास ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सारखा तो एक त्या युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्ये करत असतो, परंतु UPSCची डिमांड वेगळी असते. ठीक आहे, जसं कॉलेजला आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला तुमचं जे आहे इन्फॉर्मेशन बेस चेक केला जातो, परंतु जे आहे परंतु UPSC MPSC मध्ये त्याचं ॲप्लिकेशन चेक केलं जातं. म्हणजे समजा J.K. रॉल्सची थेअरी आहे, थेअरी ऑफ जस्टिस, किंवा जे आहे वेबरचा ब्युरोक्रसीचा सिद्धांत काय. तर वेबरचा ब्युरोक्रसीचा सिद्धांत काय आहे, युनिव्हर्सिटीमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात, पण ब्युरोक्रसीचा जो सिद्धांत आहे इंडियामध्ये त्याचे ॲप्लिकेशन, त्यामध्ये रिफॉर्म्स कसे करायला पाहिजे, बदलत्या काळानुसार त्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजे, तर थोडं अप्लाइड स्वरूपाचा असतो ऑप्शनल. त्यामुळे लक्षात घ्या की आपण ऑप्शनलला जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा जे आहे हा अभ्यास कसा करावा हे खूपच महत्त्वाचं असते. मग तुम्ही जेव्हा अभ्यास सुरुवात करताना तर सुरुवात करत असताना काय केलं पाहिजे की तुम्ही जे आहे त्या ऑप्शनलचं जे नाव आहे, समजा फॉर एक्झाम्पल समजा आता माझा विषय आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जॉग्राफी, म्हणजे मी त्याच्या जे आहे तर त्या विषयावर जे आहे जास्त बोलू शकतो. ठीक आहे, कारण ते माझे ऑप्शनल होते, त्याच्या मी जे आहे बॅचेस पण घेतो. परंतु जे आहे कोणताही ऑप्शनल जे आहे करत असताना ही गोष्ट समजली पाहिजे आपल्याला की आपण सर्वात पहिले जे आहे काय काम केलं पाहिजे. तर सर्वात पहिले त्या ऑप्शनलचं जे नाव आहे, जे नेम आहे, ठीक आहे, ते प्रॉपर जे आहे त्याची डिफाईन करून टाकलं पाहिजे. म्हणजे एक्झॅक्ट त्याचा अर्थ काय होतो, त्याचे सर्व डायमेन्शन्स काय असतात त्या ऑप्शनलच्या नावाचे. फॉर एक्झाम्पल अँथ्रोपॉलॉजी आहे, सोशोलॉजी आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, जॉग्राफी आहे, असं म्हणजे वेगळे नाव आहे. आता हिस्ट्री असेल तर बरेच जणांना असं वाटतं की हिस्ट्री हा शब्द आपल्याला समजतो, जे भूतकाळात घडलेल्या घटना आहे त्यांचा अभ्यास म्हणजे हिस्ट्री. नाही, तसं नाही. हिस्ट्री या शब्दाचा अर्थ काय होतो हे समजून घेणं खूप आवश्यक असते, कारण तो अर्थ जे आहे जेव्हा सुरू होतो त्या ऑप्शनलचा तर एक विशिष्ट काळामध्ये त्या ऑप्शनलचं ज्यानं इव्हॉल्युशन होत असते आणि ते इव्हॉल्युशन होऊन X, त्यानंतर Y, त्यानंतर Z असे टप्पे त्यामध्ये ऍड होत असतात. आणि त्याची रिसेंट डेफिनेशन जी आहे ही खूप मल्टी डायमेन्शनल असते. मल्टी डायमेन्शनल रिसेंट डेफिनेशन ज्याला आपण समकालीन व्याख्या म्हणतो. म्हणून काय करायचं, ते जो ऑप्शनल आहे त्याचं नाव व्यवस्थित समजून घ्यायचं, त्याची डेफिनेशन सर्व पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणून जे आहे काय करायचं की यासाठी जे आहे YCMOU मराठी माध्यम असेल तर YCMOU आणि इंग्लिश माध्यम असेल तर इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी याचे जे बुक्स आहे या बुकमधनं पहिले 2 चॅप्टर, ठीक आहे, पहिले 2 चॅप्टर ऑलवेज कोणत्याही ऑप्शनलमध्ये पहिले 2 चॅप्टर हे जनरली त्याचं फाउंडेशन असतं. आणि हे 2 चॅप्टर घेऊनच जे आहे पूर्ण ऑप्शनल काय होत असतो, इव्हॉल्व होत असतो. मग आपल्याला काय होतं माहिती का की आता हे अप्लिकेशन ओरिएंटेड असतं ऑप्शनल, म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये थेरॉटिकल असतं, इकडे थोडा प्रॅक्टिकल अप्रोच थोडा जास्त असतो. त्यामुळे काय होतं की आणि करंट अफेअरमधल्या गोष्टी सोबत सुद्धा लिंक करावी लागते. मग सर्वात पहिले आपण काय केलं पाहिजे की पहिले 2 चॅप्टर याला जे आहे पहिल्या 2 चॅप्टरला जे आहे ना कमीत कमी 30 to 40% वेळ दिला पाहिजे अभ्यास करायला. ठीक आहे, म्हणजे तो खूप छान समजून घेतला पाहिजे. कारण कसं असतं की कोणत्याही ऑप्शनमध्ये समजा आता सिलेबस आहे, ठीक आहे, आता हा आपण सिलेबस घेतला. आता सिलेबसमध्ये कसं असतं की पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे. पेपर 1 हा थेअरी असतो आणि पेपर 2 काय असतो, अप्लाइड असतो. आणि तो पूर्ण ॲप्लिकेशन कुठं असते, इंडियामध्ये असते. भारताच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपल्याला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 1 असेल तर इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन पेपर 2 आहे. पेपर 1 जॉग्राफी असेल तर जॉग्राफी ऑफ इंडिया हे काय असेल, पेपर 2 असेल. सोशोलॉजी असेल पेपर 1 तर सोशोलॉजी इन इंडिया म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन, ठीक आहे, हा भाग काय असेल, इंडियामध्ये असेल. म्हणजे जे आहे इंडिया ओरिएंटेड त्याचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. म्हणजे यामध्ये थेअरी आहे आणि यामध्ये काय प्रॅक्टिकल आहे. आणि कसं असतं कोणताही ऑप्शनल जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्याला जे आहे गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी की समजा राईट हँड म्हणजे जे आहे पेपर 1 आणि लेफ्ट हँड म्हणजे पेपर 2, हे सर्व जे आहे एकमेकांना लिंक करणे, ठीक आहे, एकमेकांना लिंक करणे ही थिंकिंग आणि रायटिंग इथं डेव्हलप झाली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असतं की पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये सर्व चॅप्टर लिंक असतात, कारण की त्या चॅप्टरमध्ये काय असते, त्या ऑप्शनलची व्याख्या, त्याची डेफिनेशन, त्याचा स्कोप, सिग्निफिकन्स असते आणि त्यामध्ये फाउंडेशन दिलेलं असते. मग आता काय असतं की आपण जेव्हा आपण अभ्यास करतो, ठीक आहे, अभ्यास करतो तर काय असते पहिले 2 किंवा 3 चॅप्टर, 2 ते 5 चॅप्टर असतात जनरली. तर काही ऑप्शनमध्ये 2, काही ऑप्शनमध्ये 3 असं असतं. तर या ऑप्शनलला याला 30% वेळ द्यायचा, घाईघाईत नाही करायचं, कारण हे फाउंडेशन असते त्या ऑप्शनलचं. कारण की प्रत्येक क्वेश्चन म्हणजे समजा पेपर 1 पेपर 2 मध्ये जेवढे काही क्वेश्चन येतात त्या सर्व क्वेश्चनमध्ये पहिले 2, 3, 4 चॅप्टर काय होत असतात, लिंक होत असतात, जनरली पहिले 2.
ठीक आहे. ते पहिले दोन सोडून जर तुम्ही ते क्वेश्चन लिहायला लागले तर तुम्ही काय होताय, डिसिप्लिनच्या बाहेर जाता. म्हणजे एक गोष्ट इथे लक्षात घ्या की यामध्ये अभ्यास करताना याची थिंकिंग आणि रायटिंग स्किल, हे जे आहे ना, रायटिंग स्किल, हे दोन्ही गोष्टी ज्या आहे कोणत्याही ऑप्शनल असेल त्या ऑप्शनलच्या बाहेर नाही गेल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो डिसिप्लिन. त्या ऑप्शनला काय म्हणत असते, एक डिसिप्लिन असते, त्याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. तुमची वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ रायटिंग, जेव्हा तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर लिहित आहे ते त्याचं बाहेर नाही गेलं पाहिजे. यासाठी काय करायला लागतं माहिती आहे का, तर यासाठी सर्वात महत्वाचं असते की तुम्ही ते डिफाईन केलं प्रॉपरली, तो चॅप्टर काय आहे, त्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन व्याख्या काय, जॉग्राफीमध्ये काय व्याख्या आहे जॉग्राफीची, जॉग्राफीमध्ये कोणकोणते डायमेन्शन येतात, फिजिकल, ह्युमन, आणि त्यामध्ये कोणकोणते डायमेन्शन येतात, हे जर आपल्याला समजलं ना तर आपण मग सर्व डायमेन्शन कव्हर करतो. आता कसं असते की त्या ऑप्शनमध्ये कसं असते, ऑप्शनलच्या बाहेर नसते जायचं. मग ऑप्शनलमध्ये काय असते, पेपर 1 आणि पेपर 2 यात जेवढे काही चॅप्टर्स आहे, समजा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा जॉग्राफी असेल, कुठले ऑप्शनल असेल, समजा याच्यात 13 आहे, याच्यात 12 आहे, असं आहे, तर समजा असं असेल कोणताही ऑप्शनल असेल, समजा 25 चॅप्टर आहे, हे 25 चॅप्टर जे आहे एकमेकांना लिंक करता आले पाहिजे. मग तुम्ही पेपर 1 मध्ये आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये आहे, पहिल्या चॅप्टर नंतर दुसरं चॅप्टर झालं तर लगेच जे आहे पहिला आणि दुसरं चॅप्टर काय केलं पाहिजे, लिंक करायला शिकलो पाहिजे आपण. दुसऱ्यावरून तिसऱ्यामध्ये गेलो तर तिसऱ्या तिन्ही चॅप्टर एकमेकांना काय केले पाहिजे, लिंक केले पाहिजे. म्हणजे काय असते, कोणत्याही चॅप्टरवर जर क्वेश्चन आला आणि त्यामध्ये जर 25 चॅप्टर असेल त्या ऑप्शनलमध्ये तर 25 पॉईंट जनरेट करता येतात. आता एक फार मोठा गैरसमज असतो की ऑप्शनलमध्ये एकदम ऑल इंडिया लेवलचं एकदम बेस्ट आन्सर लिहायचं आहे. मग आपल्याला असं वाटतं की आपण पूर्ण दिल्लीतल्या नोट्सही आणल्या पाहिजे, सर्व क्लासेसच्या, सर्व प्रकारचे फॉरेन ऑथरचे बुक लायब्ररीत गेलं पाहिजे आणि असं जे आहे पूर्ण टेबल भरवला पाहिजे आणि तो टॉपिक मग सर्व याच्यातनं बेस्ट गोष्टी काढल्या पाहिजे आणि एक बेस्ट उत्तर बनवलं पाहिजे. असं करायचं नसते. ठीक आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट असे करतात, त्यामुळे ऑप्शनमध्ये इतका वेळ घालतात. आणि तसंही ज्या ऑप्शनलमध्ये आता खूप जास्त स्कोर येत नाही, असं 300 350 प्लस वगैरे असा स्कोर येत नाही. ऑप्शनमध्ये स्कोर जो येतो तो 300 खूप चांगला स्कोर आहे, आउटस्टँडिंग स्कोर आहे सध्याच्या ट्रेंडनुसार. म्हणजे 2023, 24, 25 आपण बघू तर हे चांगला स्कोर आहे, खूप चांगला स्कोर आहे. कारण की रँक 1ला 292 स्कोर आहे. रँक 1 2024 मध्ये जर आपण बघितलं तर हे तुम्हाला असं दिसेल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या इथं की आपल्याला जीएसलाही वेळ भेटला पाहिजे, कारण जीएस हा खास स्कोरिंग झालेला आहे. जीएस मध्ये, एसए मध्ये, GS4 मध्ये खूप चांगला स्कोर येत आहे. 135, 140, 150 पर्यंत स्कोर जात आहे. त्यामुळे तिथं आपण स्कोर करू शकतो. म्हणून ऑप्शनलला अतिरेकी महत्व नका देऊ. ठीक आहे. काही जण काय करतात, सर्व क्लासेसचे नोट्स आणि ते सर्व जमा करतात आणि मग ते पॉईंट सर्व एकाच जमा करतात, स्वतःच्या नोट्स डेव्हलप करतात. तसं नसते ऑप्शनलमध्ये. ऑप्शनलमध्ये आउटस्टँडिंग आन्सर जे रायटिंग आहे ना, आउटस्टँडिंग थिंकिंग पाहिजे. आउटस्टँडिंग थिंकिंग म्हणजे काय की प्रत्येक चॅप्टर म्हणजे तुमचा सिलेबस काय असला पाहिजे, थिंकिंग आणि रायटिंगसाठी सिलेबस तुमचा रट्टा असला पाहिजे, एकदम पाठ बिलकुल. एक अनेक शब्द काय करायचा, पटकन पहिले समजून घ्यायचा. आता कसं ऑनलाईन आहे, असं नाही की जे आपल्याला समजत नाही, आपण प्रत्येक शब्द काय करायचा, त्याचा ऑनलाईन अर्थ काय काय होते ते सर्व पाहून घ्यायचा. म्हणजे पूर्ण सिलेबस जे आहे समजून घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे आपण पहिले तर जे आहे 2 चॅप्टर वाचणार आहे. याच्यातले YCMOE असेल किंवा इग्नू असेल. आता हे ओपन युनिव्हर्सिटी आहे. ओपन युनिव्हर्सिटीमध्ये कसं असते की जे आहे पोस्टल कोर्स असतो, तो तुम्हाला असं थोडं जे आहे गाईड असं समजून सांगितल्यासारखं लिहिलेलं असते. मग त्यात काय करायचे, त्यातले जे बेसिक चॅप्टर्स आहे किंवा त्या ऑप्शनलची डेफिनेशन काय, त्याचा स्कोप काय, त्याचा सिग्निफिकन्स काय, त्याचे वेगवेगळे स्टडी करण्याचे अप्रोचेस काय, असं यातनं वाचून घ्यायचं. म्हणजे थोडंसं ओव्हरऑल आयडिया येऊन जाते. नंतर काय करायचा, सिलेबस घ्यायचा. सिलेबस मधला प्रत्येक शब्द गुगलमध्ये टाकू काय करायचा, अर्थ पाहून घ्यायचा पूर्ण. ठीक आहे. आणि मग एक ओव्हरऑल पहिले एक तर ओव्हरऑल डायमेन्शन इथं समजले असते, मग एक शब्द टाकायचा, अख्खा सिलेबस टाकायचा, 25 चॅप्टर मधला प्रत्येक शब्द टाकायचा. ऍटलीस्ट त्याची डेफिनेशन तर पाहिजे. समजा अकाउंटेबिलिटी अँड कंट्रोल शब्द आहे, मग अकाउंटेबिलिटी म्हणजे काय होत असते, कंट्रोल म्हणजे काय होत असते बघून घ्यायचं. ठीक आहे. लिडरशिप म्हणजे काय, असं त्यात शब्द आहे. समजा की जॉग्राफीमध्ये आहे, जॉग्राफीमध्ये फिजिकल म्हणजे काय, त्यानंतर जे आहे रेज्युनेशन म्हणजे काय, असं एखादं मॉडेलचं नाव असेल तर मग पाहून तर घ्यायचं. एक पेज वाचायला काय हरकत आहे. मग सर्व चॅप्टर मधले प्रत्येक शब्द काय करायचा, एक पेज वाचून घ्यायचा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय होते, पूर्ण आयडिया येऊन जाते. मग आपण हळू आपली स्वतःची थिंकिंग डेव्हलप होते की सर्व पॉईंट्स आपण एकमेकांना लिंक करायला लागतो. मग हे असते ऑप्शनलमध्ये. एकदा का ते सर्व चॅप्टर झाले आणि सर्व चॅप्टर बद्दल तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे 5 टॉपिक आहे आणि प्रत्येक टॉपिक बद्दल तुम्हाला 100 शब्द माहित आहे. ठीक आहे. किती शब्द माहित आहे, 100 शब्द. हे 5ही जर जोडले तर किती शब्द झाले, 500 शब्द. मॅक्झिमम किती लिहायचे, 300. जॉग्राफीमध्ये तर कोणत्याही क्वेश्चनमध्ये हार्डली जास्तीत जास्त स्केचेस आणि मॅप्सच काढायचे असतात, लिहायला तर फारच कमी स्कोप असते. त्यामुळे हा याच्यामध्ये काय होतो, सर्वात मोठा काय होतो, प्रॉब्लेम होतो. मग इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथं जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपल्याला पूर्ण सिलेबस मधले पूर्ण शब्द जे आहे काय करायचे, फक्त त्याचं व्होकॅब्युलरी सारखं पाहून घ्यायचं की नक्की त्याचा अर्थ काय होतो. मग आपल्याला ना ते सिलेबस जे आहे ना वाचायची सवय लागते. मग सिलेबस वाचला की ते मग शब्द जे ना इंटरलिंक करायची सवय लागते आणि मग एक चॅप्टर दुसऱ्याशी, दुसरं तिसऱ्याशी असं लिंक करायची सवय लागली का ऑप्शनल खतम.
त्याला डायनामिक आन्सर असे म्हणतात. मग ते जेवढे चॅप्टर्स आहे त्या चॅप्टर संबंधी जर करंट अफेअर असेल त्या विषयाला, तर मग त्यामध्ये काय करायचं, करंट अफेअरची जी आहे एक वेगळी फाईल करायची. साधारणतः जे आहे तर एक 4-5 महिने अभ्यास झाला आपला, एक ऑप्शनलची एक रीडिंग झाली, 4-5 महिने लागतात, ठीक आहे. एक रीडिंग झाली तर मग करंट अफेअरची फाईल बनवायची आणि करंट अफेअरच्या फाईलमध्ये जेवढे चॅप्टर्स आहे तेवढे चॅप्टर्सचे जे आहे पेजेस बनवायचे. 25 चॅप्टर आहे का, मग 25 पेजेस लावायचे. प्रत्येक पेजवर काय करायचं, त्या चॅप्टरचं नाव लिहायचं प्रत्येक पेजवर. आणि त्या चॅप्टर संबंधित काही एखादी न्यूजमध्ये आली, करंट अफेअरमध्ये एखादा वाद झाला, इश्यू झाला, जे आपल्याला पेपरमध्ये लिहिता येईल, किंवा एखादा स्केच आला, एखादा ग्राफ आला, एखादा सर्वे आला, तर ते लिहून टाकायचं याच्यात. मग वर्षभर काय होते, ती फाईल काय होते, 25 पानं काय होते, डेव्हलप होऊन जाते. मग एक पान पूर्ण 2 पानं तयार झाले, समजा 2 पानं एका चॅप्टरचे. मग ते 2 पानं काय असते, व्हॅल्यू ॲडिशन असते. 2 पानं काय असते, व्हॅल्यू ॲडिशन. ते तुमच्या उत्तराला जे आहे ना एकदम करंट लुक देतात. कारण की ही जी फाईल असते ही पेपर 2 साठी खूप महत्वाची असते. कारण पेपर 2 हा बेसिकली जे आहे काय ओरिएंटेड असतो, इंडिया ओरिएंटेड असतो, असा भाग असतो. म्हणजे समजा की सध्या लॅटरल एंट्री हा विषय चालू होता, की बाहेरच्या लोकांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये लॅटरल एंट्री प्रायव्हेटमध्ये लोकांना अलाउ करायची का, मग लॅटरल एंट्री केली तर काय फायदे होतात, काय तोटे होतात. मग याचा एक चांगला सर्वे आला आणि त्यामध्ये खूप चांगल्या फॅक्ट्स अँड फिगर्स आल्या, तर मग आपल्याला काय करता येते, ठीक आहे. तर मग आपल्याला काय करता येते की तो चार्ट किंवा तो सर्वे याचा छोटासा स्केच बनवून आपल्याला उत्तरामध्ये काय करता टाकता येते. म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन काय होते, जबरदस्त होते, ठीक आहे. आता समजा आपण 26व्या चॅप्टरमध्ये आहे किंवा 25व्या चॅप्टरमध्ये आहे, इंडियामध्ये पेपर 2 मध्ये 25व्या चॅप्टरमध्ये आहे. पण चॅप्टर कोणतंही असो, कोणत्याही सब्जेक्टला डिसिप्लिनमध्ये लिहायला लागत असते. त्याची जी डिसिप्लिन असते, त्याची जी चौकट असते, त्या चौकटीच्या बाहेर जायचं नसते. त्याचं चौकट म्हणजे काय असते की पहिले 1, 2 किंवा 3 चॅप्टर त्या ऑप्शनलचे जे असतात, जे इव्हॉल्युशन सांगत असतात त्या ऑप्शनलची, की या ऑप्शनलची डेफिनेशन जे आहे की समजा 17th सेंचुरीमध्ये ही होती, अर्ली 18th सेंचुरीमध्ये अशी होती, 19 मध्ये अशी होती, 20th सेंचुरीमध्ये अशी होती, वर्ल्ड वॉर 2 नंतर असं झालं, त्यानंतर 1990 नंतर असं झालं. हे जे व्यापक चित्र आहे, ठीक आहे, हे कसं असतं, डायमेन्शन काय होत असतात, इव्हॉल्व होत असतात ना, ठीक आहे. पहिले एक्स डायमेन्शन, नंतर x+y होतो, नंतर y+z होतो, नंतर z+ होतो. मग हे सर्व 5-6 डायमेन्शन त्याचे काय होतात, विकसित होतात. हे लक्षात घेऊन लिहायचं असते. समजा ऑप्शनलमध्ये इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन करायचं असते, ठीक आहे. तर ऑप्शनलमध्ये इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन जर करायची असेल तर कोणत्याही ऑप्शनलचं इव्हॉल्युशन असते, सर टप्प्यामध्ये असते. हा पहिला टप्पा, हा दुसरा टप्पा, हा तिसरा, म्हणजे आपण पॅराडिम असे म्हणतो. आणि कोणताही प्रश्न येऊ हा या 5 किंवा 6 डायमेन्शनमध्ये कुठेतरी येत असतो. समजा प्रश्न इथं आला, ठीक आहे, इथे प्रश्न आला, तर पहिल्यावरून आपण दुसऱ्यावर कसं आलो, तर हे त्याची असली पाहिजे इंट्रोडक्शन. आणि दुसऱ्यावरून आपण समोर कसं गेलो, तर हे काय असली पाहिजे, त्याचे कन्क्लुजन असलं पाहिजे, ठीक आहे. खूप आवश्यक असतं. म्हणजे जे आहे काय होतं की कसं असतं की जेव्हा पेपर इव्हॅल्युएट होतो तेव्हा इंट्रो आणि कन्क्लुजन चेक केलं जातं, मधातला फक्त ज्या व्हर्टिकली चेक केला जातो, ठीक आहे. जे स्केचेस वगैरे काढले असेल ते दिसतात म्हणून ते चेक केले जातात. स्केचेस तर काढलेच पाहिजे. प्रत्येक ऑप्शनलच्या प्रत्येक आन्सरमध्ये काय असलं पाहिजे, 2 स्केचेस टाकले पाहिजे. कारण 2 स्केच टाकले काय होते की आपण क्वेश्चन आला का पटकन ते स्केचेस काढून टाकतो, तोपर्यंत आपल्याला थॉट प्रोसेसला काय भेटते, वेळ भेटते. मग इथं कसं असतं की इंट्रो आणि कन्क्लुजन ते लोक डिटेलमध्ये वाचतात आणि इंट्रो आणि कन्क्लुजनवर समजतं की तुमची डेप्थ किती आहे त्या ऑप्शनलमध्ये. आणि त्या ऑप्शनलमधलं आन्सर हे त्या ऑप्शनलच्या सिलेबसच्या बाहेर नाही गेलं पाहिजे, याची काळजी घेणं काय असते, गरजेचं असते. मी एकदा त्या UPSC नोटिफिकेशन वाचलं, तर UPSC म्हणजे सुरुवातीला UPSC नोटिफिकेशनमध्ये एक सुंदर शब्द दिलेला आहे की ऑप्शनल म्हणजे जे आहे की जनरल असते परंतु विथ स्पेशलाइज नॉलेज असते. ऑप्शनल जे आहे, जेव्हा तुम्ही ऑप्शनलचा अभ्यास करता तिथं शब्द होता विथ स्पेशलाइज नॉलेज. स्पेशलाइज नॉलेज म्हणजे सिलेबस जो दिलेला आहे त्याच्या बाहेर नका जाऊ, त्याला इंटरलिंक करून काय करा, त्या डिसिप्लिनमधनं ते उत्तर दिसलं पाहिजे. म्हणजे क्वेश्चन जर समजा आला तर पबॅड मधलं जे आन्सर सेम क्वेश्चन, पबॅड मधलं आन्सर वेगळं असेल. म्हणजे पानिपतची लढाई मराठे का हारले हा हिस्ट्रीतला क्वेश्चन आहे, पण पबॅड मध्ये जर आला तर पबॅड मधले 25 चॅप्टर दिसले पाहिजे, ठीक आहे. तो जर हिस्ट्रीमध्ये आला तर हिस्ट्रीचे चॅप्टर दिसले पाहिजे. हा जर सोशियोलॉजीमध्ये आला तर सोशियोलॉजी चॅप्टर दिसले पाहिजे. याला म्हणतात ऑप्शनल. आपण काय करतो, जीएस मध्ये जेव्हा एखादा जीएसचा क्वेश्चन ऑप्शनमध्ये येतो ना, आपण जीएस सारखं उत्तर लिहितो. जीएस मध्ये उत्तर कसं लिहायचं असते, जीएस मध्ये जनरल अवेअरनेस विदाउट स्पेशलाइज नॉलेज असं स्टेटमेंट असते UPSC नोटिफिकेशनमध्ये. जीएस मध्ये, ऑप्शनलमध्ये कसं असते, विथ स्पेशलाइज नॉलेज असते. त्यामुळे जीएसचा आन्सर जसं लिहितात तसं जर ऑप्शनलमध्ये लिहिलं तर मग मार्क्स नाही पडत खास. पण दोन्ही डायमेन्शन वेगळे ठेवायचे. एक आहे जीएस म्हणजे विथ स्पेशलाइज नॉलेज नाही, विदाउट स्पेशलाइज नॉलेज, आणि ऑप्शनल म्हणजे विथ स्पेशलाइज नॉलेज. त्यामुळे खूप आवश्यक असते की 1 वरून तुम्ही 2 वर कसे आले. मग इंट्रो आणि कन्क्लुजन जे आहे ना एकदम टेक्निकल आणि एकदम डिसिप्लिनरी करणं गरजेचं आहे. म्हणजे हे असं केलं पाहिजे, किंवा नाही तर मग जे आहे एखादा करंट इश्यू घेऊन केलं पाहिजे, किंवा एखादी थेरी. आता प्रत्येक ऑप्शनलमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये काय असतात, इव्होल्युशन जेव्हा असते त्या ऑप्शनलचं त्यामध्ये खूप साऱ्या थेरीज असते.
हे थेरीज घेऊन तरी आपल्याला काय करता येते, इंट्रोडक्शन करता येते. पण असं जनरलाइज नाही केलं पाहिजे किंवा अकाउंटेबिलिटी इज डिफाईन्ड ॲज, फिजिकल जॉग्राफी इज डिफाईन्ड ॲज, न्यू लोकलिझम इज डिफाईन्ड ॲज, असं नाही केलं पाहिजे. हे डेफिनेशन वगैरे जे असतात ना, हे एखाद्या स्केचमध्ये किंवा सेकंड पॅराग्राफमध्ये असले पाहिजे. पहिलं कसं असलं पाहिजे की असं ट्रान्झिशन दिसलं पाहिजे का A to B आलो आपण, कसं आलो असं. मग त्याच्यामध्ये काय असतं, ते इव्होल्युशनचा खूप फायदा होऊन जाते. त्यात काय होते, मग त्या इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनमध्ये त्या क्वेश्चनची जी डिमांड असते, ठीक आहे, त्या क्वेश्चनची जी डिमांड आहे, ते डिमांड त्या इंट्रो आणि कन्क्लुजनमध्ये काय होते, पूर्णपणे सर्व होऊन जाते. म्हणजे इंट्रो आणि कन्क्लुजनमधले समजा, कारण ऑप्शनला इंट्रो कन्क्लुजन लागतं, म्हणजे इंट्रोमध्ये समजा तुम्ही 25 शब्द लिहिले आणि कन्क्लुजनमध्ये 25 शब्द लिहिले, तर हे 50 शब्द असे वेगळे नसले पाहिजे. 50 शब्द हे डिमांड ऑफ काय असली पाहिजे, क्वेश्चन असली पाहिजे. कारण 50 शब्दामध्ये आपण 5 पॉईंट लिहू शकतो, 5 पॉईंट. त्यामुळं ते वेस्ट नाही झाले पाहिजे. बरेच जण काय करतात की डिमांड ऑफ क्वेश्चन जी आहे ती काय करतात, बॉडीमध्ये लिहितात, आणि इंट्रो आणि कन्क्लुजन काय करतात, असं झालर लावल्यासारखं व असं दिसायला आकर्षक वाटलं पाहिजे, असं अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे, असं करतात. पण त्यांनी काय होतं की जे डिसिप्लिनचा जो सेन्स आहे ना, तो मरते त्याच्यात. ठीक आहे, त्याच्यात आहे ना, आपल्याला काय पाहिजे, डिसिप्लिन दिसली पाहिजे. ऑप्शनलमध्ये डिसिप्लिन या शब्दाचा अर्थ काय असतो, खूप महत्त्वाचा असतो, हा भाग असतो. मग आपण काय करायचं की पहिले डिफाईन समजून घ्यायची, पहिल्या 2 चॅप्टरला चांगला वेळ द्यायचा, त्यानंतर सिलेबस घ्यायचा. सिलेबसमध्ये जे आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं की डायनामिक, ॲडव्हान्स आणि एकदम आउटस्टँडिंग ॲन्सर म्हणजे जे आहे खूप सारे पुस्तकं, रिसोर्सेस, गुगल वगैरे करू लिहिणं असं नाही होत. ठीक आहे, ते स्वतःहून इंटरलिंक करायची स्किल, ते आर्ट काय झालं पाहिजे, डेव्हलप झालं पाहिजे, हा भाग असतो. मग आता जे आहे आपण काय करताय, आणि जे आहे बुक्स जेव्हा रेफर करतो, तर तेव्हा तुम्ही बेसिक बुक्स रेफर करा 4 ते 5, आणि एखादी जे आहे 4 ते 5 बुक रेफर करा. आणि जे आहे जेवढे काही PYQ आले, आता काय करायचं, एक चॅप्टर झालं, ठीक आहे, एक चॅप्टर झालं की त्याच्यावरचे PYQ काय करायचे, पाहून घ्यायचे. आता PYQ पाहिल्यानंतर जे आहे पहिल्या महिन्यात घाबरल्यासारखंच होते, असं माइंड असं ब्लॉक होऊन जाते. ठीक आहे, ब्लॉक होऊन जाते, मान्य आहे मला. परंतु ते ब्लॉक माइंड नाही ना, ते दुसऱ्या महिन्यापासून हळूहळू जे आहे 6 महिन्यात काय होते, अनलॉक होऊन जाते. 6 महिन्यात तुम्हाला त्या परीक्षेची डिमांड काय आहे त्या PYQ मुळे समजते, किंवा कसा अभ्यास करायचा असते. मग ते समजली आपल्याला का, मग आपण परफेक्ट काय करू शकतो, त्या डायमेन्शनमध्ये काय करू शकतो, आपण अभ्यास करू शकतो. ठीक आहे, हा भाग लक्षात घ्या. मग जे आहे तर एक चॅप्टर जेव्हा आपण करतो, तसे जे आहे PYQ, मग काय करायचं, एक PYQची जे आहे एक ब्रेन स्टॉर्मिंग बुक बनवायची. ठीक आहे, एक बुक काय करायची, ब्रेन स्टॉर्मिंग बुक बनवायची, आणि त्यामध्ये चॅप्टर वाईज जे आहे ज्याचा PYQ त्या चॅप्टरमध्ये जे आहे लिहायचा, आणि सहज त्याचा आन्सर म्हणून ज्यांना फ्रेमिंग करायचं. असं मग काय काय पॉईंट असू शकतात, सिलेबस हातात ठेवायचा ऑलवेज. सिलेबस काय करायचा, ऑलवेज सिलेबसच्या 2 कॉपी लॅमिनेटेड फॉर्ममध्ये असल्या पाहिजे. सिलेबस समोर ठेवायचा, आणि सिलेबसला अनुसरून काय काय पॉईंट लिहू शकतो आपण, जनरलाइज काय करायचा, विचार करायचा. मग आपल्याकडे किती चॅप्टर आहे, 25 चॅप्टर, सहज विचार करायचा की यातले काय लिहू शकतो आपण, असं. कारण की आयडिया तर हळूहळू आलेली असते ना, असं. तर हे ब्रेनस्टॉर्मिंग करत राहायचं. मग हळूहळू काय होते, मग आपण हे 2 पॉईंटचं छान स्केचमध्ये दाखवू शकतो. मग आपल्याला स्केचही सुचते, मग आपण छानपैकी असं स्केच काढतो की हा डायमेन्शन असा, हा डायमेन्शन असा, मग या डायमेन्शन एकमेकाला लिंक आहे, तर असं छान स्केच काढतो. मग इथं असं काहीतरी लिहून टाकतो. मग एवढं स्केच काढायचं समजलं की मग आपली स्केच बुक काय होते, इथं तयार होऊन जाते. स्केच बुक, एक ब्रेनस्टॉर्मिंगची बुक, ज्यामध्ये काय येणार की प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर चॅप्टर वाईज आपण जे आहे लिहायची प्रॅक्टिस करणार. ठीक आहे, त्यानंतर एक स्केच, एक करंट इश्यूजची जी आहे बुक, कोणती, करंट इश्यूज, यासाठी हे सुद्धा काय करायची, चॅप्टर वाईज. परंतु हे जनरली कधी करायची, आफ्टर 4 मंथ्स करायची, लगेच नाही तुम्हाला समजणार. ठीक आहे, की करंट अफेअरमध्ये एखादा पॉईंट आला छान, की बाबा की डेव्हलपमेंट आणि पॉलिटिक्स याचा संबंध काय असतो, याच्यावर एखादा सर्वे आला आणि त्याचा छान चार्ट आला, तर मग आपण एक हलकंसं जे आहे स्केच बनवून ठेवू शकतो ना त्याचं. आणि ते स्केच काय असते, 10 सेकंदात बनते. ठीक आहे, मग असं जे आहे, असं हे असं वाढलं किंवा असं काय झालं, कमी झालं, हे पॉलिटिक्स आणि डेव्हलपमेंट, असं स्केच बनवू शकतो. ठीक आहे, मग हे स्केच आपण लिहून ठेवायचं की हे आपल्याला इथं वापरायचं आहे. ठीक आहे, मग ते चॅप्टरमध्ये काय करायचं, ब्रेनस्टॉर्मिंग बुकमध्ये ते स्केच आलं तर ते लिहून ठेवायचं की इथं हा प्रश्न आला की आपल्याला हे स्केच काय करायचं आहे, वापरता येतं. असं असते ना, हे एक छोटीशी काय असते, क्रिएटिव्हिटी असते. ऑप्शनल म्हणजे असं नाही की तुम्ही जे आहे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतल्यासारखं एकदम जे आहे तुम्हाला तसं येईल, तसं नाही आहे तसं. कारण ग्रॅज्युएशनला कसा प्रश्न येईल की समजा फॉर एक्झाम्पल आहे की जॉग्राफीमध्ये एक थेरी घेऊ आपण की वेबर्स इंडस्ट्रियल लोकेशन थेरी. तर जॉग्राफीमध्ये आहे, ग्रॅज्युएशनमध्ये कसं आहे, ते सरळ सरळ जे आहे वेबर्स इंडस्ट्रियल लोकेशन थेरी सांगा. परंतु UPSCमध्ये कसं येईल किंवा MPSCमध्ये की ही थेरी जी आहे भारतातलं जे इंडस्ट्रियल लोकेशन आहे, ठीक आहे, याच्या संबंधित जे आहे किती रिलेव्हंट आहे, मग ते कसं अप्लाय करायचं,
तर हे अशा स्वरूपाचं जे आहे काय थोडंसं नॉलेज येतं. मग इथं जे आहे ना काय होतं की मग आपल्याला जे आहे तर करंट इश्यू जर असेल तर आणखी त्याला डायनामिक काय करता येते, लिहिता येते. हा पण लक्षात घ्या. म्हणून जे ना जेव्हा आपण ऑप्शनलचा अभ्यास करतो तर ऑप्शनलचा अभ्यास करताना असं खूप जास्त जे आहे स्वतःला जे आहे रिजिड नाही करून टाकायचं. थोडीशी क्रिएटिव्हिटी काय पाहिजे जास्त. आणि याच्यामुळे काय होतं की तुम्हाला लिंकिंग करायचे जे आहे कौशल्य तुम्ही शिकले तर आपल्याला डायनामिक आन्सर लिहिता येतं. आणि असं यासाठी जे आहे तुम्हाला खूप जे आहे वाचन करावं लागते असा भाग नसतो. जे बेसिक बुक्स आहे तुम्ही सुरुवात जे आहे ओपन युनिव्हर्सिटीपासून करू शकता. ठीक आहे. हे पुस्तकं जे आहे अवेलेबल असतात. हे तुम्ही जे आहे गुगलला अवेलेबल आहे, सर्व PDF अवेलेबल आहे. इग्नोचे असो की YCMOचे असो. त्याच्या वेबसाईटला जा, तुम्हाला पूर्ण ग्रंथसंपदा दिलेली आहे. मला मध्यंतरी जे आहे लोक प्रशासन हा विषय जेव्हा मी मराठीत ऑप्शनल घेत होतो तेव्हा त्या सर बुक्सच अवेलेबल नाही. मी एक लिंक घेतली YCMOची आणि पाठवून दिली. ठीक आहे. कारण YCMOचं पूर्ण सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3 सर्व सिलेबस दिलेला आहे आणि एकदम परफेक्ट वर्ड्स असतात. असा भाग आहे. आता मी यांची अंडरस्टँडिंग का म्हणतो, कारण की YCMO, इग्नो हे कसे आहे, हे नॅशनल लेवलचे प्लॅटफॉर्म आहे. YCMO सुद्धा स्टेट लेवलचा प्लॅटफॉर्म आहे. आणि हेच प्रोफेसर जनरली काय दिसेल तुम्हाला, पेपर सेट करणारे असेल किंवा इव्हॅल्युएट करणारे असेल. मग यांनी ज्या रिसर्च करून त्या पेपर बुक लिहिलेले असतात. बाकीचे पुस्तक कसे असतात, एखाद्या ऑथरने लिहिले असतात किंवा एखाद्या UPSCचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले असतात. त्यामध्ये कन्सेप्च्युअल एरर काय असतात, जास्त असतात. ठीक आहे. हा असतोच प्रॉब्लेम. ठीक आहे. त्यामुळे जे स्कॉलर लोक आहेत त्या तेच कन्सेप्च्युअल एरर नाही करत. ते जो शब्द जिथं आहे तिथंच लिहायचा असते, कारण हा ऑप्शनल आहे. कारण ऑप्शनलला व्हर्टिकल डेप्थ पाहिजे असते. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ज्यांना एक ब्रेन स्टॉर्मिंगची बुक बनवायची, एक करंट इश्यूची बुक बनवायची. ब्रेन स्टॉर्मिंग बुकमध्ये चॅप्टर वाईज PYQ काय करायचे, लावून ठेवायचे. मग एक चॅप्टर इथं PYQ लिहिला असा तर याच्याबद्दल काय उत्तर असू शकते, तर तेवढी जागा सोडून द्यायची. मग कधी आला की हे उत्तर काय करायचं, बेस्ट बनवण्याचा प्रयत्न करायचं. आता हे उत्तर जे आहे हे PYQ जे आहे, आता मार्केटमधले काय करायचे, PYQ घ्यायचे. मार्केटमध्ये जेवढे काय PYQ आहे त्या ऑप्शनलचे ते घेऊन टाकायचे आणि त्यांनी काय रिसर्च करून काय नवीन एक्झाम्पल, काय नवीन स्केचेस टाकले. ठीक आहे. असतातच PYQ किती 3 ते 4 PYQ असतात. ते तो क्वेश्चन घ्यायचा, त्याच्यातला काढायचा आणि त्यातले हे एक्स काय करायचे, ऍड करून टाकायचे आपल्या ब्रेन स्टॉर्मिंग बुकमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण आपल्या करंटमधनंही त्या गोष्टी काय करतो, ऍड करतो. आपणही स्वतःचं इनोव्हेशन ऍड करतो. झालं उत्तर, एक बेस्ट उत्तर काय झालं, तयार झालं. आणि आलेले जे PYQ असतात तेच PYQ आन्सर असतात. क्वेश्चनचं फ्रेमिंग बदलत असतं, क्वेश्चनचं फ्रेमिंग बदलतं, परंतु मोर ऑर लेस आन्सर काय असतात, 90% सेम असतात. मग तुम्ही पहिलेच आन्सर बनवून ठेवायचं असते. या परीक्षेत कसं असते, 300+ काढायचे असेल ना तर तुम्हाला साचा व छापा हे जमलं पाहिजे. पहिले साचा बनवून ठेवला पाहिजे आणि हे असं आलं तर मी असं छापणार. ठीक आहे. हे पहिले ठरवणं काय असते, गरजेचं असते. समजा फॉर एक्झाम्पल लॅटरल एंट्री इन सिव्हिल सर्व्हिसेस हे न्यूजमध्ये आहे. मग आपल्याला माहिती आहे की पेपर 2 मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. मग पहिलेच आपण काय करायचं, त्याचे स्केचेस, त्याचे प्लस मायनस काय करायचे, करून ठेवायचे पहिलेच. मग आल्यानंतर जे आहे की छापायचं. कसं असते, 20 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन छापता आले पाहिजे. आता आपल्याला जे 8 क्वेश्चन येतात त्यापैकी किती क्वेश्चन लिहायचे असतात, 5 क्वेश्चन. म्हणजे 5 त्रिक 15, साधारणतः 17-18 क्वेश्चन असतात टोटल. ठीक आहे. मग ते लिहित असताना त्यातले अर्धे आपले जे आहे जे प्रेडिक्ट केले तेच आले पाहिजे. ठीक आहे. आणि उरलेले क्वेश्चन आपण ऑन द स्पॉट काय करू शकतो, तयार करू शकतो. कारण ऑप्शनलमध्ये जे आहे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5, क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 5 यामध्ये 10 मार्काला 5 क्वेश्चन असतात, म्हणजे 50 मार्क. आणि इथं जे आहे 5 क्वेश्चन असतात. तर हे दोन्ही कंपल्सरी असतात, त्यामुळे यांना याच्यामध्ये जे आहे आलेला प्रश्न तो जर सुटला तर आपलं खूप नुकसान होऊ शकतं. त्यामुळे क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 5 मधला जे आहे क्वेश्चन सुटतच नाही. केव्हा, जर तुम्हाला ते इंटरलिंकिंग करायची सवय जर डेव्हलप झाली तर. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला अननोन पॉईंट जरी आला एखादा तरी अंदाजाने जे आहे 30-40% मार्क घेता येते, असा भाग असतो त्यामध्ये. ठीक आहे. म्हणून ऑप्शनलचा अभ्यास करत असताना असं जनरल स्टडीज सारखं जे आहे फक्त एकदमच जे आहे की इंटरलिंकिंग वाला जो भाग असतो ना, थोडासा काय असतो, डायनामिक असतो. आता मी तुम्हाला म्हटलं की जे आहे की समजा ब्रेन स्टॉर्मिंग करायचं, तर ब्रेन स्टॉर्मिंग करायचं तर ऑलरेडी PYQ मध्ये बऱ्याच लोकांनी केलेलं असते. तर त्याचा आपण काय करू शकतो, त्याचा फायदा घेऊ शकतो ना. ठीक आहे. तर तो घ्यायचा आणि ते काय गोष्टी काय करायच्या, ऍड करायच्या. ठीक आहे. असा भाग असतो. मग इथं ज्या एक गोष्ट समजली पाहिजे आपल्याला की ऑप्शनल हा जो विषय असतो हा खूप महत्त्वाचा असतो. यामध्ये खूप चांगला स्कोर करायचा असेल तर जे PYQ ॲनालिसिस आहे, ठीक आहे, PYQ ॲनालिसिस करून यामध्ये जे क्वेश्चन नेहमी येत राहतात, जे बेसिक असतात ते काढून ठेवायचे असतात. बेसिक म्हणजे ऑप्शनलमध्ये पेपरमध्ये जे आहे कुठून क्वेश्चन येतात तेव्हा आपण ते बेसिक क्वेश्चन काढून ठेवायचे असतात. म्हणजे PYQ ॲनालिसिस कसं करायचं असते की समजा 2000 जे आहे, आता कसं असते चॅप्टरचं नाव लिहायचं असं, हे चॅप्टर 1 आणि चॅप्टर 1 मध्ये जे आहे तर 2000 जे आहे 24, 2023, 22, 21,
20, 19 असं साधारणतः 7 ते 8 वर्ष काय करायचं, मागं जायचं की प्रश्न कसा आला, ठीक आहे, प्रश्न कसा आला हे असं पाहून घ्यायचं, ठीक आहे. आणि यामध्ये जे आहे या चॅप्टरमध्ये कोणते प्रश्न नेहमी नेहमी आले हे पाहून घ्यायचे, कोणत्या टॉपिकवर नेहमी नेहमी प्रश्न येतो, कारण की मग तो त्या विषयातला काय असतो, पॉप्युलर टॉपिक असतो, पॉप्युलर टॉपिक, ठीक आहे. त्यानंतर जे आहे त्या चॅप्टरमधून आजपर्यंत असा कोणता पॉइंट आहे जो आजपर्यंत आलाच नाही, म्हणजे अनटच आहे, एकदम अनटच. हे जनरली ज्यांना कोणत्या क्लासमध्ये शिकवलं जात नाही, मटेरियल पण नसतं, कारण की याच्यावर आलाच नसते प्रश्न. त्यामुळे हे बेस्ट बनवून ठेवायचे, हे काय करायचे, बेस्ट बनवून ठेवायचे. कारण की तुम्हाला 300+ जर स्कोर करायचं असेल ना, तर क्वेश्चन सिलेक्शन खूपच महत्त्वाचं असते. जे पारंपरिक प्रश्न असेल तेच जर तुम्ही सिलेक्ट केले 8 पैकी, ते जर सिलेक्ट केले तर मग तो तेवढा स्कोर नाही येत. पण ते जर एकदम अनटच एरिया ज्यावर कोणीच प्रश्न उत्तर लिहिणार नाही, त्या याच्यावर जर तुम्ही तो हँडल केला तर मग तर माइंड ब्लोईंग काम आहे, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मग इथं जे आहे तर आपल्याला अनटच एरिया म्हणजे बेस्ट बनवणं काय गरजेचं असते, अनटच एरिया. मग अनटच एरियामध्ये जे सिलेबस आहे, ठीक आहे, त्या चॅप्टरमध्ये पहिलं चॅप्टर आहे आणि त्यामध्ये सर्वांवर प्रश्न आलेला आहे, पण हे 2च टॉपिक असे आहेत ज्याच्यावर प्रश्न आजपर्यंत आला नाही, तर याला काय करा, बेस्ट बनवून ठेवा, याचं एक स्टँडर्ड आन्सर बनवून ठेवा. कारण की अनटच एरिया जर असेल त्याच्यावर जर प्रश्न आला तर तो इझी येत असतो. आणि ज्या डिफिकल्ट जर जो नेहमी नेहमी पॉप्युलर आहे, नेहमी नेहमी त्याच्यावर प्रश्न येत असेल तर तो काय येत असतो, डिफिकल्ट येत असतो, उलट असते. मग याच्यावर ना खूप आउटस्टँडिंग उत्तर बनवून ठेवायला लागते, एकदम ॲडव्हान्स चांगलं, म्हणजे आल्यानंतर एकदम बढिया छापता झालं पाहिजे, तयारच करून ठेवायचं असते, ठीक आहे. साचा आणि छापा हे 2 गोष्टी खूपच महत्त्वाच्या असतात. काही लोकांना असं वाटतं IAS म्हणजे जे आहे समथिंग असं की की तो व्यक्ती त्यामधला काय असला पाहिजे, PhD होल्डरच असला पाहिजे. पण जो PhD असेल हिस्ट्रीमध्ये त्याचा स्कोर कमी येईल, आणि एखादा इंजिनियर असेल आणि त्यानं हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर त्याचा स्कोर काही जास्त येईल, कारण तो एक्झामची डिमांड लक्षात घेऊन काय करतो, अभ्यास करतो. PhD वाला माणूस म्हणजे नो डाऊट स्कॉलर असतो, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, परंतु कसं असते, डिमांड ऑफ एक्झामिनेशन तुम्ही किती सर करता यावर काय असते, सक्सेस अवलंबून असते, हा बेसिक भाग असतो. त्यामुळे जे आहे ना, या अनटच एरियाला काय करायचं, याची एक वेगळी लिस्ट बनवायची आणि ब्रेनस्टॉर्मिंगच्या बुकमध्ये याच्यासाठी जे आहे ना पॉईंट तयार करून ठेवायचे, पॉईंट, स्केचेस, एक्झाम्पल, त्यानंतर काही सर्वे वगैरे असेल ते कोणकोणते थिंकर्स यामध्ये लिहू शकतो आपण, हे असे तयार करून ठेवायचे असतात. हा एक भाग असतो. आणि तिसरा भाग असतो करंट इश्यूज. त्या ऑप्शनला जर करंट इश्यूज जर असेल, करंट इश्यूज, तर याच्यामध्ये काही पॉईंट न्यूजमध्ये असतात, ते पॉईंट जर आपण घेतले, ठीक आहे, आणि ते पॉईंट जर बनवून ठेवले तर पेपर 2 मध्ये जे प्रश्न येतात ना, तर जनरली जे आहे कुठे येतात, करंट इश्यूज. ते समजा फॉर एक्झाम्पल जॉग्राफी आहे, ठीक आहे, आता जॉग्राफी ऑप्शनल आहे, तर जॉग्राफी ऑप्शनलमध्ये समजा इंडियन जॉग्राफी आहे, आणि इंडियन जॉग्राफीमध्ये जे आहे दिघी पोर्ट आहे, आणि दिघी पोर्टला जे आहे कशा प्रकारे डेव्हलप करायचं, तर त्याचा स्पेशल इकॉनॉमिक रिजन कसा डेव्हलप करायचा, एक तुम्हाला जे आहे कुठंतरी जे आहे एक सर्वे भेटला आणि तो पेपरमध्ये आला, तर मग आपण लगेच त्याचा स्केच बनवून ठेवायचा. दिघी पोर्ट एकदम थोडा डिटेलमध्ये असा स्केच, दिघी पोर्ट कोणकोणत्या इंडस्ट्री आहे आणि लिंकिंग कशी करणार आहे आणि कोणता रिजन येणार आहे, ठीक आहे. म्हणजे आपण त्याला एक वेगळा काय आहे, स्पेशल इकॉनॉमिक रिजन किंवा कोस्टल इकॉनॉमिक झोन, म्हणजे आपल्याला जर असे जर काही प्रश्न आला डेव्हलपमेंट रिलेटेड तर हा स्केच आपण तिथं वापरू शकतो. म्हणजे करंट इश्यूजमुळे, मग तो प्रश्न करंट इश्यूजमुळे काय होऊ शकतो, येऊ शकतो. मग करंट इश्यूजचं जे आहे ना, कोणत्या चॅप्टरमध्ये कोणते पॉईंट इश्यूज चालू होते त्या 1-1.5 वर्षात, तर हे आपल्याला काय होते समजतं. मग हे जर 2 टॉपिक जर तुम्ही उचलले, याच्यातले जर प्रश्न जर तुम्ही अटेम्प्ट केले, मग तुमचा स्कोअर जे आहे ना 325, 320 असा जायला लागतो. हे जर घेतले जे ट्रॅडिशनल क्वेश्चन जर हे घेतले तर मग ती मजा नाही येत. ते म्हणजे येतो तो, म्हणजे असं नाही की जे आहे एकदम काहीतरी आउटस्टँडिंग करायचं म्हटलं म्हणजे जे आहे सोडून द्यायचं, हे घ्यायचं, थोडं बॅलन्स ठेवायचं. बॅलन्स अप्रोच इज द की टू सिव्हिल सर्व्हिसेस, ठीक आहे. कारण की सिव्हिल सर्व्हिस म्हणजे सिव्हिल सर्व्हिस हा शब्दच बेसिकली बॅलन्स माइंडसेटला म्हणतात. म्हणजे आपल्याला बेसिकही पाहायचं आहे आणि एक्स्ट्रॉर्डनरी गोष्टी सुद्धा पाहिजे, स्टॅटिकही पाहायचं आहे, डायनामिकही पाहायचं आहे, दोनाला बॅलन्स करायचा आहे, हे समजलं पाहिजे. बरेच जण जे आहे ऑप्शनलचं उत्तर लिहिताना खूपच डायनामिक लिहून टाकतात, एक तर खूप चांगले मार्क्स पडतात, नाही तर मग खूप बोरिंग मार्क पडतात. आपण बॅलन्स ठेवायचं, स्टॅटिक पॉईंट सुद्धा काय झाले पाहिजे, आले पाहिजे. मग इथं जे आहे ना, जेव्हा आपण याची तयारी करतो, ज्याला साचा व छापा म्हणतात, बरेच जण काय करतात, अभ्यास तर सर्वजण करतात, पण शेवटचा एक टप्पा असतो या परीक्षेत, GS असो का ऑप्शनल असो, साचा व छापा, की प्रश्न परीक्षेला जर आला तर त्याचे प्रॉपर जे आहे उत्तर काय करावं लागतात, पॉईंट फॉर्मॅटमध्ये काढून ठेवावं लागतात, स्केचेस सहित वगैरे, आणि मग तसं फॉर्मॅट आला का ते छापता आलं पाहिजे, हे महत्त्वाचं असते. नाही तर काय होतं की मग आपण वेळेवर जर सर्व प्रश्नाचे उत्तर तयार करायला लागतो म्हटलं तर मग त्यातले 50% क्वेश्चन आउटस्टँडिंग बनतात, 50% मग काय होतात, बिलो ॲव्हरेज येतात. मग स्कोअर कसा येतो की 240, 230, 235 असा स्कोअर येतो. याचा अर्थ असा नसतो की या विद्यार्थ्याचा स्टडी कमी आहे. याचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असतो माहिती आहे का,
की आपलं स्ट्रॅटेजी ही जी आहे साधारणतः 3-4 महिने झाले ऑप्शनलचा अभ्यासाला, तर ही स्ट्रॅटेजी काय करायची, सुरू करून द्यायची. ठीक आहे, 350 काढायचा एकदम एकदम चांगला लिहिता येतं. आणि मग काय होतं की कसं असतं, जेव्हा तुम्ही काहीतरी वाचत असता तुम्हाला तो बेस्ट पॉईंट वाटते, आपल्या पुस्तकात काय करायचं, आपल्या वहीत काय ब्रेनस्टॉर्मिंग बुकच्या काय करायचं, लिहून ठेवायचं. ठीक आहे, मग काय होतं तुम्ही 3 घंटे त्या न्यूजपेपरवर दिलेले असते, त्यातले तुम्हाला 3-4 पॉईंट चांगले समजतात, तर तुम्ही लिहून नाही ठेवत. तुम्हाला सांगतो, अख्खी वेबरची ब्युरोक्रेसी सिव्हिल सर्व्हिसेस रिटर्न डॉक्युमेंटवर चालते. कारण रिटर्न केल्याशिवाय, लिहिल्याशिवाय समोर डेव्हलपमेंट होत नाही. नाही तर मग माणूस तिथल्या तिथंच काय होतं, फिरत राहतो. ठीक आहे, असा भाग असतो. त्यामुळे एक गोष्ट व्यवस्थित छान लक्षात घ्या की आपण जेव्हा ऑप्शनलचा अभ्यास करू, तर ऑप्शनलचा अभ्यास करत असताना जे आहे की हे बेसिक जो पॅटर्न आहे तो थोडासा फॉलो करणं काय गरजेचं असते. म्हणून जे आहे सर्वांनी आपल्या ऑप्शनलचा सिलेबस वर्ड टू वर्ड जे आहे काय करायचा, पाठ करून टाकायचा. पहिले अंडरस्टँड करायचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा. कसं आहे की आता पहिले कसं होतं की ऑप्शनलमध्ये एक हायर जी IS ची जी लेवल आहे ती अचीव व्हायला साधारणतः जे आहे 2 वर्ष लागायचे. आता नाही लागत, कारण की आता तुमच्या हातात गुगल आहे, ChatGPT आहे, तुम्ही पटकन ज्याचा अर्थ पाहून घेऊ शकता. म्हणजे किती वेळ लागतो आता तुम्हाला, हार्डली जे आहे 6 महिने अभ्यास करून, रायटिंग वगैरे करून 6 महिन्यात ऑप्शनल काय होतो, तयार होतो. आणि तो 6 महिन्यातच झाला पाहिजे. जास्त तुम्ही रिसर्च करत बसले आणि स्वतःला अंडरस्टँड करण्यापेक्षा माहिती जमा करायला लागले, तर मग तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हाल, नॉलेज नाही होणार. कसं असतं, इन्फॉर्मेशनचं रूपांतर नॉलेजमध्ये झालं पाहिजे, नॉलेजचं रूपांतर ॲप्लिकेशनमध्ये झालं पाहिजे. तर UPSC 3ऱ्या टप्प्यावर असते, ॲप्लिकेशन. जसं अभ्यास असते वाचन, मनन आणि चिंतन. वाचन आणि मनन म्हणजे क्लास 2, क्लास 3, क्लास 4 सर्व्हिसेस. पण चिंतन म्हणजे क्लास 1 आणि सुपर क्लास 1, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस असे म्हणतो. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आपला अभ्यासही तसाच असला पाहिजे, ही गोष्ट आवश्यक असते. म्हणून आता जेव्हा ऑप्शनलचा आपण अभ्यास करतो, तर जे आहे कृपया अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, राईट आणि लेफ्ट हँड एकमेकांना कसे जोडायचे, याच्यातून बेस्ट आन्सर कसं तयार करायचं, हे खूप महत्त्वाचं असते. नाही तर तुम्ही जे आहे असं इमोशनल जर झालं ना, आपण फक्त पुस्तकं प्रत्येक चॅप्टरसाठी पुस्तक वाचायला लागलो, तर जे आहे आपलं स्कॉलरली नॉलेज होऊन जाते. 25 चॅप्टरसाठी 25 पुस्तकं वाचले की समजून जायचं की आपलं जे आहे जबरदस्त स्कॉलरली नॉलेज होईल. परंतु जेव्हा तुम्हाला लिहायला 9 मिनिटं भेटेल लिहायला, तर लिहिता काहीच येणार नाही. जेव्हा आपण लिहायला लागू तेव्हा एकदम जनरलाइज पॉईंट लिहू, नाही तर एकदा खूप खतरनाक एकच पॉईंट लिहून टाकू, बाकीचे पॉईंट लिहिणारच नाही. मार्क्स मिळण्यासाठी इझी, ॲव्हरेज आणि एक्स्ट्रॉर्डनरी सर्व प्रकारचे पॉईंट्स पाहिजे असतात. ठीक आहे, असं असते. एखादा विद्यार्थी खूप अभ्यास करतो, त्यामुळे तो काय करतो, एक्स्ट्रॉर्डनरी पॉईंट लिहितो, इझी आणि ॲव्हरेज लिहितच नाही. म्हणून मार्क्स जे आहे त्याला काय पडतात, कमी पडतात. ठीक आहे, इथं सर्व बॅलन्स अप्रोच पाहिजे. बॅलन्स इज द की टू सिव्हिल सर्व्हिसेस. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणून ज्यांना ऑप्शनलमध्ये आपल्याला बॅलन्स काय करायचा आहे, अभ्यास करायचा. ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट असेल तर मला जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे, कुठलाही डाऊट असेल आणि तुम्हाला पर्सनल कोणी पाहिलं नाही पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर चाणक्य फाउंडेशनचा क्वेरी नंबर आहे 8390 जे आहे 17-5000. तर याच्यावर जे आहे मला तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, मी स्वतः जे आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि जॉग्राफी याच्या मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून बॅच घेत असतो. ऑनलाईन बॅच सुद्धा अवेलेबल आहे आणि ऑफलाईन बॅच जे आहे सध्या थांबवलेले आहे. ठीक आहे, ऑफलाईन बॅच जे आहे पेक्षा ऑनलाईन बॅच काय असेल, लाईव्ह बॅचेस असेल. त्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारचं गायडन्स, आन्सर रायटिंग वगैरे सर्व गोष्टी कव्हर होतील. ठीक आहे, तर जे आहे ऑप्शनलमध्ये प्लीज जे आहे तर समजून घ्या, कारण की ऑप्शनल हा असा असतो, हा एवढा वेळ खाऊ शकतो का त्यामुळे GSला डॅमेज होऊन जातो. काही लोकांना ऑप्शनलमध्ये खूप चांगला स्कोर येतो तर GSची वाट लागते, GSमध्ये चांगला स्कोर येतो तर ऑप्शनलची वाट लागते. ठीक आहे, त्यामुळे दोघांनाही बॅलन्स ठेवा. म्हणजे ऑप्शनलचा अभ्यास करताना दिवसातले 5 घंटे वेगळे काढले असेल तर त्या 5 घंट्याच्या टाइम झोनमध्येच त्या ऑप्शनलचा अभ्यास करा. टाइम झोन संपला का GSचा अभ्यास करा. म्हणजे सर्व विषयाला काय वेळ भेटला पाहिजे, असा बॅलन्स वेळ भेटला पाहिजे. मग सर्व ठिकाणी अबोव बॅलन्स स्कोर झाला की आपलं IS मध्ये 100% सिलेक्शन होतं. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. जय हिंद, जय भारत.